नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आजकाल काय व्हायला लागलं माहिती आहे का, की असा मी तो हात केला ना की तो व्हिडिओ चालू व्हायला लागला आहे. मग तो पुन्हा कट करायचा आणि पुन्हा लावायचा. ह्याच्यापेक्षा असू दे, नाहीतरी काय आधीचं मी काय बोलते तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे असू दे म्हटलं, चालू ठेवला आहे मी तसाच तो व्हिडिओ. आज तुम्ही बघितलं आहे का की मी हे मस्त मंगळसूत्र घातलेलं आहे. मस्त खरं आहे ना, वाटतं आहे का? हो, तर हे ब्रँडेड दुकानामधनं घेतलेलं आहे, ब्रँडेडच आहे. त्याच्यावरती हे कानातलं आलेलं आहे, सोबत एक नेकलेस आलेला आहे आणि इथपर्यंत एक मंगळसूत्र आलेलं आहे सेम डिझाईनचं. म्हणजे तो संपूर्ण सेट मला 1800 रुपयाला मिळाला. म्हणजे हे ऑनलाईन नाही, मी दुकानात जाऊन शॉपिंग करत असते. तर त्यांनी मला नेकलेस किंवा अशा प्रकारच्या बांगड्या सांगितल्या होत्या, पण मी नेकलेस घेतला. नेकलेस छान वाटला मला. म्हणजे नेकलेस आणि हे मंगळसूत्र किंवा मग नुसतंच मग हे मंगळसूत्र असं काहीतरी घालता येईल म्हणून मग मी आता 1800 रुपयाला मला हे सगळं पडलेलं आहे. कसं वाटतं आहे बघा. मला तरी हे खूप छान वाटलं. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की स्टँड कॉलर ब्लाऊजवरती कदाचित हे असं एवढं मोठं मंगळसूत्र चांगलं दिसणार नाही असं मला वाटलं होतं, पण तसं काही नाही आहे. उलट हे जास्त छान दिसतं आहे असं मला वाटतं आहे. मला वाटलं होतं इथून हे कसं दिसेल, काय दिसेल. शेवटी आपली फॅशन आपणच करायची बरं का. कुणाचं काय बघायचं नाही, कुणाचं काय ऐकायचं नाही. आपल्याला जे छान वाटतं ते आपण करायचं, असं माझं तरी मत असतं स्वतःचं, ज्याच्यात आपण कम्फर्टेबल असू. लोकांना बघायला काय वाटतं किंवा कुणाला काय वाटतं ही वेगळी गोष्ट. कोणी म्हणतं की गावठी दिसते फॅशन, येऊ दिसते ते, तो काय प्रश्न नाही. हे बघा, परदेशातल्या लोकांना अख्खं भारतच गावठी वाटेल. मग त्यांना त्या मेट्रो सिटीजचं सुद्धा ते सगळं गावठीच वाटेल. त्यामुळे कोणाला कुठलं गाव गावठी वाटेल हे काही सांगता येत नाही. कुणाला दरवाजा उघडा टाकला ना, कुणाला कुठलं फॅशन, कुठली स्टाईल, कुठलं गाव गावठी वाटेल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे आपण लोकांकडे लक्ष देऊ नये. आपल्याला जे वाटतं ते आपण करावं. आता तुम्हाला मी सांगते, इथे सुद्धा मी बघा हे अशा मी 2 क्लिपा लावलेल्या आहेत, एक नाही. का तर 2 क्लिपा लावल्यामुळे इथे मानेवरती माझे केस येत नाही आहेत, असं मोकळं राहिलेलं आहे आणि मला छान वाटतं आहे. तर आणि तुम्ही हा ब्लाऊज बघितलेला आहे, तर या ब्लाऊजवरती मला हे असे केस मागे सोडायचे होते. तर असो, ही आमची फॅशन. आपण जो ट्रेंड ठेवू त्यालाच आपण फॅशन म्हणायचं. आपण जसं वागू त्यालाच फॅशन म्हणायचं आणि तीच फॅशन होत असते. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. फॅशन म्हणजे काही वेगळं नसतं. तर आजचा माझा बोलण्याचा विषय हा खूप वेगळा आहे, सेन्सिटिव्ह आहे. कारण तुम्हीच एक कमेंट लिहिली होती आणि एक तुम्हाला एक सांगते बरं का याच्यातच. तर तुम्ही ह्याच्यामध्ये मी म्हटलं होतं ना की ह्याचा जो पुढचा पदर कापला गेला ब्लाऊज शिवणाऱ्या मावशींकडनं, फॉल पिको करणाऱ्या मावशींकडनं. तर हे बघा, तुम्हाला ते खोटं वाटलं असेल तर हे बघा, हे असं काय करायचं आता, ह्या काय जोड लावायचं आहे असा नाही. मग मी सोडून दिलं. काय त्यांना कसं काय वाटलं कुणास ठाऊक हे कट करावं आणि त्यांना कसं कळलं नाही. बहुतेक मला असं वाटतं की त्यांची नवीन मुलगी जी शिकणारी होती तिनं ते काहीतरी केलेलं आहे उद्योग, पण त्यामुळे मग हे असं झालेलं आहे काम. पण आपण काही आपल्या मावशींना बोलू शकत नाही, कारण आपण आपल्या मावशींशी एवढे कनेक्टेड असतो तर आपल्याला ते काही बोलता येत नाही. त्यांना बोलणं आपल्याला बरोबर वाटत नाही, कारण आपल्याकडच्या कामवाल्या मावशी यांच्याशी आपलं एक चांगलं बॉन्डिंग झालेलं असतं. एवढंच नाही तर त्या कामवाली मावशींच्यावर आपण खूप सारे अवलंबून असतो. तर आता हे तुम्ही म्हणाल कामवाल्या मावशींच्याकडे कुठे गेलं हे ब्लाऊजचं बोलता बोलता. हे ब्लाऊज शिवणाऱ्या मावशींचंही तसंच असतं ना. एकतर आपल्याला ब्लाऊज शिवणारं कोणी सापडत नाही, चांगलं ब्लाऊज शिवत असेल आणि त्यांच्याकडनं एखादी अशी चूक झाली तर ती क्षम्य आहे, काहीच इलाज नाही त्याला. जाऊ दे, ही फॅशन झाली. आता ह्याचं काय ब्लाऊज शिवणं शक्य नाही, कारण की ते काही छान दिसणार नाही आहे. मग ठीक आहे, असू दे म्हटलं, काहीच करता येणार नाही ह्याचा. असं होतं कधी कधी.
तर मी कुठला संवेदनशील विषय बोलणार होते, तर माझ्या एका मैत्रिणीकडे हे झालेलं आहे आणि त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. तर माझ्या मैत्रिणीच्याकडे तिच्याकडे एक कामवाल्या मावशी आहेत, त्या खूप वर्षापासून आहेत. त्यांचं आणि तिचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आणि आता माझी जी मैत्रीण आहे तिच्याकडे तिचे मुलगा सून हे परदेशातून आत्ता येणार आहेत. आणि अर्थातच त्यामुळे मग सगळे गेट टुगेदर वगैरे होणार, कामाचं लोड पडणार. तिनं आधीच मावशींना सगळं सांगून ठेवलेलं आणि मावशींनी अचानक तिच्या सुट्टी घेतली आणि ते सुद्धा लांबच्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या लग्नाला जायचं आहे असं सांगून ती सुट्टी घेतलेली आहे. म्हणजे इतक्या वर्षाचं केलेलं काम आहे ते. आणि माझी मैत्रीण तिच्यावरती खूप अवलंबून होती, आहेच. म्हणजे ती गेले अनेक वर्ष काम करते, घरातलं सगळं ओढून काढते. पण अचानक म्हणजे तिच्यावरती ती 8-8 दिवस घर सोडून जाऊ शकत असते, इतकं ते छान बॉन्डिंग आहे त्यांचं. आणि अचानक तिनं नेमकं आता घरात पाहुणे येणार आहेत, काम वाढणार आहे, खूप सारे प्लॅनिंग केलेले आहेत आणि मावशींनी अचानक सुट्टी घेतलेली आहे. तर आता काय करायचं हा माझ्या मैत्रिणीला प्रश्न पडला आहे. आणि ते सुद्धा जो सुट्टी घेतलेली आहे ना, ते कुठल्या तरी लांबच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचं म्हणून त्यांनी ती सुट्टी घेतली. माझी मैत्रीण इतकी डिस्टर्ब झालेली आहे. आणि हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. आपण एखाद्या व्यक्तीवरती एवढे अवलंबून राहतो, तिला खूप आपलं जवळचंही आपण समजत असतो. आणि हे असं काहीतरी होतं. आणि एवढं मी आणि एक सांगते तुम्हाला की जाताना तिनं काही पैसे उचललेत म्हणजे, आणि ती गेली. तर हिला काय वाटलं की आता आपण नाहीतरी आपल्याकडे पाहुणे येणारच आहेत, त्याचे आपण एक्स्ट्रा पैसे देणारच आहोत, तर ते आपण आधी द्यावेत म्हणजे मग ती कुठे जाणार नाही असं तिला एक वाटलं. कारण की पैसे दिल्यावरती एक कुठेतरी अशी कमिटमेंट राहते ना की जाऊ नये कुठं, आपण काम केलं पाहिजे. पण इथे हे असं झालं नाही. आणि माझी मैत्रीण खूप डिस्टर्ब आहे की आता कसं करायचं, आता हे सगळं कसं करायचं हा तिला इतका मोठा प्रश्न पडलेला आहे की खरंच कामवाली मावशी ह्या जर का अचानक निघून गेल्या तर इतका प्रॉब्लेम होतो. आपल्याही म्हणजे हातातलं सगळे सुटलेली असते सवय आणि त्यामुळे असं काहीतरी होतं. मला ते बऱ्याच वेळेला परदेशातल्या लोकांचं बरं वाटतं, ते काम करत असतात त्यामुळे त्यांना ती सवय असते. पण आपल्या भारतामध्ये आपण खूपच अवलंबून असतो कामवाल्या मावशांवरती, खूप अवलंबून असतो. फरशीच्या मावशींवर अवलंबून असतो, बाहेरचं लोटणाऱ्यांवरती अवलंबून असतो, माळ्यावरती अवलंबून असतो, माळी काम करणारा गार्डनर त्याच्यावरती अवलंबून असतो, इस्त्रीला कपडे नेणारा त्याच्यावरती अवलंबून असतो, स्वयंपाकवाल्या मावशींवर अवलंबून असतो. आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, आपल्याकडे ह्या मेड मिळतात, हेल्पर्स मिळतात आणि त्यामुळे आपण त्यांच्यावर खूप अवलंबून राहतो. आणि अचानक हा असा कधीतरी दगाफटका होतो. आता माझी मैत्रीण तिला खूप फोन करायचा प्रयत्न करते आहे, फोन लागत नाही आहे, फोन स्विच ऑफ यायला लागलेला आहे. आणि मैत्रीण माझी खूप सारी डिस्टर्ब झालेली आहे, काय करावं कळत नाही आहे. म्हणजे ही तो येणार आहे की येणार नाही, कुठे गेली, काय झाली. उलट सुरुवातीला माझ्या मैत्रिणीला असं वाटलं होतं की काहीतरी तिला प्रॉब्लेम आला असेल, तिला काहीतरी पैशाची अडचण असेल, तिला मी फोन करून विचारू का असं ती सारखी म्हणायची की तिला पैशाची अडचण असेल. म्हणजे आपले किती असे इमोशनल आपण असतो ना ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये की वाईट विचार आधी येतच नाहीत. असा चांगलाच विचार आला की तिला काहीतरी पैशाची अडचण असेल, कुठेतरी ती अचानक गेलेली असेल. तर माझ्या मैत्रिणीला असं वाटलं की मी देऊ शकते तिला पैसे का, पण ती फोनच उचलत नाही आहे. असं एक झालेलं आहे आणि हे असं बऱ्याच वेळेला होत असतं. आणि एक तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीमध्ये हे असंच झालं. तिच्याकडे असणाऱ्या कामवाल्या मावशी होत्या, त्या निघून गेल्या, न सांगताच निघून गेल्या. फार काही पैसे त्यांनी जाताना असे उचलले नाही, पण त्या न सांगताच काम सोडून निघून गेल्या. आणि जाताना त्यांनी जे सांगितलं की मी असं या ठिकाणी जाते, तिथं त्या गेल्याच नव्हत्या, तर त्यांनी दुसरं काम पकडलं होतं. आणि हे माझ्या मैत्रिणीला नंतर कळलं, दुसऱ्या मैत्रिणीला. आणि तिला त्याचा एवढा त्रास झाला
की तिला वाटलं की मी एवढं घरच्यासारखं वागवलं तिला, आणि असं कसं काय बरं ती माझ्याशी असं वागली. तिनं सांगून जायचं होतं किंवा तिची काय अडचण होती ती सांगायचं होतं. खरं तर आमच्याकडे काहीच काम नव्हतं ती म्हणली, तरीसुद्धा ती असं का वागली असेल. पण तुम्हाला खरं सांगू का, बऱ्याच वेळेला ज्यांच्या घरामध्ये काम आहे भरपूर, तो काय प्रश्न नाही, इतर काम करायला त्यांची काही हरकत नसते, पण घर सांभाळणं, घरी रात्री झोपायला थांबणं, किंवा घरामध्ये काही पेट असेल तर ते पेट सांभाळणं, पेट म्हणजे पाळीव प्राणी कुठला असेल तर तो सांभाळणंसुद्धा बऱ्याच बायकांना आवडत नाही. हे मी बघून ठेवलेलं आहे. आणि तसंच झालं माझ्या त्या मैत्रिणीकडे. त्यांनी नवीन एक छोटंसं एक डॉगी आणला आणि त्याच्यानंतर तिनं ते काम सोडलं, कारण की तिला डॉगी आवडत नव्हता. आणि त्या डॉगीचं घरभर फिरणं तिला ते इरिटेट करायचं त्या कामवाल्या मावशींना, आणि त्यांनी ते काम सोडलं. आणि त्यांना ते माझ्या मैत्रिणीला सांगता येईना की मी म्हणून काम सोडते, आणि म्हणून ती निघून गेली आणि तिनं दुसरीकडे काम सोडलं. असंही बऱ्याच वेळेला होतं बरं का. तर आता आणखीन एक मी तुम्हाला सांगते. अशा वेळेला माझ्या बाबतीमध्ये हे असं झालं नव्हतं, पण माझ्या सासूबाईंच्या वेळेला त्यांच्याकडे ही गोष्ट अशी झाली होती. त्या अशा खूप प्रेमाने वागायच्या कामवाल्या मावशींच्या बरोबर, आणि आपण वागतोच. तर त्यांनी असेच उसने पैसे दिले मावशींना, खूप जास्त दिले त्यांच्या कामवाल्या मावशींच्या मुलीच्या लग्नात आमच्या सासूबाईंनी. आणि त्याच्यानंतर जी सुट्टी घेऊन गेली त्या मावशी, त्या परत आल्याच नाहीत. पैसेही गेले, त्या मावशीही आल्या नाहीत, त्या गावही सोडून गेल्या. आणि त्यामुळे कसं, पैसे तर गेलेच, दुसरी गोष्ट माणूसही गेलं, आणि फसवणुकीचं एक त्यांना खूप वाईट वाटलं होतं तेव्हा, की आपल्याला तिनं फसवलं, सांगून जायचं होतं ना तिनं. आणि त्या म्हणायच्या की मी तिला काहीतरी गिफ्ट दिलंच असतं ना, मुलीच्या लग्नात काहीतरी गिफ्ट दिलंच असतं ना, तर सांगून जायचं होतं. तर असे काहीतरी प्रसंग घडत असतात. पण त्यामुळे एवढं मात्र एक गोष्ट झाली की माझ्याही घरी, आता अर्थातच वर्किंग वुमन असलं की आपण असंच हाऊस हेल्पवरतीच अवलंबून असतो. तर माझ्याकडे मात्र मी एक पाळलं, नेहमीच मी एक गोष्ट पाळली, ती म्हणजे मी कधीही कुणाला पैसे उसने दिले नाहीत. 1 महिन्याचा पगारसुद्धा कधी मी कुणाला उसना दिला नाही, आणि कोणी माझ्याकडे मागितला नाही. जेव्हा माझ्याकडे मावशी येतात का, मला त्याच वेळेला मी सांगते, खाणं पिणं, एकमेकांशी बोलणं, रिस्पेक्ट देणं, प्रेम देणं, ह्या सगळ्या गोष्टी होती. पण पैसे उसने देणं होणार नाही, कारण पैसे उसने दिले की तुम्ही पैसे मागू शकत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण रोज येणारी ती व्यक्ती असते, आपण तिच्यावरती अवलंबून असतो, तिला आपण दुखावू शकत नाही. आणि त्यामुळे आपले पैसेही जातात, आपले रिलेशनसुद्धा बिघडतात. आणि पैसे देताना मात्र माणसं खूप काही काही बोलतात, आणि पैसे जर का मागितले की लगेचच्या लगेच वाईटपणा येतो. त्यामुळे पैसे कुणालाही उसने देऊ नयेत. आणि आपल्या रोजच्या संबंधात ज्या व्यक्ती असतात त्यांना तर अजिबात देऊ नयेत, ह्या मताची मी आहे. आणि मी गेले अनेक वर्ष, आता जवळजवळ 41 वर्ष झाली माझे लग्न होऊन, जवळजवळ, होय ना, आपली 40 वर्ष झाली काय लग्न होऊन? झाली वाटतं. तुम्ही म्हणता ना काका, हे बघा, मग आजचं उत्तर पण देत नाहीत. आणि तुम्ही म्हणता काकांना पण घ्या, कसं घेणार काकांना पण व्हिडिओमध्ये, त्यांच्या कामात असतात ते. तर एवढ्या वर्षामध्ये माझ्याकडे 24 25 वर्ष एक हाऊसमेड होत्या. ज्या गेल्या त्या काही वृद्ध होऊन गेल्या, काहींच्या मुलांची लग्न झाली, मुलं चांगली शिकली, त्या त्यांच्याकडे गेल्या, आणि त्यामुळे मला कामवाल्या मावशी बदलाव्या लागल्या. असं झालं. पण पैसे उसने देऊ नयेत हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन, कारण की जेव्हा तुम्ही पैसे उसने देता तेव्हा तुम्हाला मागताही येत नाही. आणि तुम्ही त्यानंतर कितीही चांगलं वागा, कितीही चांगलं बोला, एकमेकांची एक अडी मनामध्ये निर्माण होते, ती होतेच होते. त्यामुळे पैसे देऊन आपण वाईट होण्यापेक्षा न पैसे देता नुसतं गोड बोलून चांगलं राहावं,
ह्या मताची कुठेतरी मी आहे. बघा तुम्हाला हा कसा वाटतो विचार माझा. आणि मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की आपण एखाद्या व्यक्तीला पैसे दिले, अगदी मैत्रीण वगैरे जरी असली, आपण पैसे दिले की त्यानंतर ते रिलेशन्स कमीच व्हायला लागतात. कमी व्हायला लागतात. म्हणजे त्यांना असं वाटत राहतं की कुठेतरी पैसे मागितले तर काय करायचे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की त्यांना आपण पैसे देऊ शकत नाही आहे, मग कसं काय पहिल्यासारखं बोलायचं करायचं. ही त्यांच्या ज्या व्यक्तीला आपण पैसे देतो ना त्या व्यक्तीच्या मनात सारखी अशी खंत राहते. आणि मग जे काही प्रेमाचं नातं असतं ना ते बिघडून जातं. तर त्यामुळे पैसे उसने कुणालाही देऊ नयेत. पैसे उसने देताना असं आपल्याला वाटत असतं की नाही आपण खूप मदत करत आहे आणि त्यामुळे आपले रिलेशन्स खूप चांगले राहतील वगैरे वगैरे. पण तुम्ही ती मदत आहे ती पैसे दिल्याक्षणी ती मदत संपते आणि त्यांना काही ते पैसे बऱ्याच वेळेला देता येतातच असे नाही. आणि मग त्यामुळे आपले रिलेशनही बिघडतात, आपल्या सगळंच म्हणजे पुढचं सगळं बिघडून जातं. तर कमीत कमी कामवाल्या मावशींना तरी मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा उसने पैसे देत असता तेव्हा खूप विचार करून द्या. कारण की असं नाही म्हणत आहे की त्या बुडवतात किंवा त्यांना बुडवायचे असतात, असं नाही आहे. पण आपले रिलेशन मात्र तुटतात. आणि जेव्हा मावशी या रोज तुमच्याकडे कामाला येत असतात ना त्यावेळेला त्या तुमच्या घरच्या मेंबर होत असतात. तुम्ही त्यांच्यावरती खूप डिपेंडंट होत असता, अवलंबून राहत असतात. त्या तेवढ्या तुमच्यावर अवलंबून नसतात कारण की त्या 4 ठिकाणी कामं करत असतात. पण तुम्ही मात्र त्यांच्यावरती खूप इमोशनलीसुद्धा भावनिकसुद्धा खूप त्यांच्यावरती तुम्ही अवलंबून राहायला लागता. बऱ्याच वेळेला बऱ्याच घरांमध्ये आता असं आहे की म्हातारी असे राहत असतात आणि त्यामुळे येणाऱ्या कामवाली मावशी हेच त्यांना बाहेरून येणारी कोणीतरी व्यक्ती असते जीवाभावाची आणि भरभरून काय बोलून काय नको असं होत असतं. म्हणजे ती एक आपली रोजची प्रेमाची व्यक्ती असंच एक त्याचं नातं असतं. आणि ते नातं टिकवून ठेवायचं असेल तर खाणं पिणं इतर काही देणं हे सगळं करा, परंतु पैशाचा व्यवहार मात्र नक्की करू नका. कारण तुम्ही जर का पैशाचा व्यवहार केलात तर तुमचं नातंही बिघडतं, तुमचं इमोशनल बॉन्डिंगही बिघडतं आणि त्यानंतर काही वेळेला इतकं ते नातं असतं की ते तुटून जातं. बघा तुमचा अनुभव काय आहे. माझे तर हे असे विचार आहेत. काय आहेत ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.